जेवायला आहे, घालायला कपडे आहेत, डोक्यावरती छप्पर आहे, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये जर समजा कोणाला वैद्यकीय मदत लागली तर तीही उपलब्ध आहे. ते आर्थिकही बाजू वाईट नाही आहे. अशा अवस्थेत आपण सारे अस्वस्थ आहोत, आपण अशांत आहोत, आपण दुःखी आहोत. का? समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलवाद ह्या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत, तरी माणूस दुःखी आहे, माणूस अस्वस्थ आहे. दुःखी म्हणण्यापेक्षा का तर त्याच्या स्वातंत्र्याचा, आपल्या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे. संकोच म्हणजे जे आपलं स्वातंत्र्य हातभर लांब होतं ते कुणीतरी असं धक्का देऊन असं ते सीमित केलं आणि त्या स्वातंत्र्याचा संकोच झाल्यावर आपण अस्वस्थ झालो आहोत. ही संचारबंदी जी आपल्यावरती लादण्यात आलेली आहे किंवा घालण्यात आली किंवा जिला नाईलाजाने घालावी लागते सरकारला, त्याचं कारण आहे कोरोना. आपण सुरक्षित राहावं म्हणून सरकारने अत्यंत नाईलाजास्तव डॉक्टरांच्या सल्ल्याने, शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने ही संचारबंदी घातलेली आहे. पण आपल्याला ही संचारबंदी मानसिक परवडत नाही आहे. कारण असं आपल्याला वाटतं की आपल्याला ते स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे. हे स्वातंत्र्य फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा जिब्रान खलील जिब्रान आणि त्याचा दोस्त फिरायला निघाले होते आणि एक गुलाब झोपला होता आणि तो झोपेत हसत होता. जिब्रान त्या दोस्तावर आला, खलील, हा गुलाब झोपला आहे आणि झोपेत हसतोय. तर खलील जिब्रान त्याला म्हणाला, त्याला उठव, त्याला जागृत कर आणि त्याला स्वातंत्र्याची संकल्पना समजावून सांग. त्याला हे कळत नाही आहे की आजच्या पायातली जी शृंखला आहे, जी बेडी आहे, ती उद्या तो ज्या नवीन ठिकाणी जाईल तेव्हा फक्त त्या बेडीचं रूप बदलेल, पण संकुचित झालेलं स्वातंत्र्य कधीही पूर्णावस्थेला येणार नाही. तर जिब्रानच्या लक्षात आलेलं आहे की स्वातंत्र्य संकल्पना थोर थोर माणसांना कळत नाही. आपले प्राणार्पण करणारे योद्धे, सैन्य, देशासाठी फासावर लटकणारे क्रांतिकारक, याला स्वातंत्र्याची संकल्पना कळली आहे का? तर स्वातंत्र्याची कल्पना त्यानं उमजली आहे, संकल्पना बाकी कळलेली नाही आहे. कारण त्याच्या मागे पुढे एक ध्येय आहे. देश गुलामगिरीतनं मुक्त करावा ही एक इच्छा आहे मागे. पुढे प्रेमासाठी त्याग करत आहे, त्या कुणी पैशासाठी त्याग करत आहे, त्या कुणी सत्तेसाठी त्याग करत आहे. त्या सगळ्याच्या पाठी एक उद्देश आहे. तेव्हा त्या स्वातंत्र्याची जी कल्पना आहे ती संकुचित झालेली आहे, ती संपूर्ण व्यापक नाही आहे. ती व्यापक संकल्पना फक्त संतांना कळते. ती कशी बघा, एका समुद्राचं एक जाळं टाकलं आणि जाळ्यामध्ये अनेक खाद्यपदार्थ टाकलेले आहेत जे माशांना
बोलवतात आणि त्याच्यामुळे मासा जाळ्यात अडकतो. तर जे बद्ध जीव आहेत ते तात्काळ त्या जाळ्याजवळ जातात, जाळ्याच्या आत जातात आणि आतले पदार्थ आनंदाने खात बसतात. जे बुभुक्षू आहेत ते जाळ्याच्या शेजारी फेऱ्या मारतात. ते विचार करतात की हे काय आहे. जे नित्यबद्ध आहेत ते जाळ्याच्या आत जाऊन ते जाळं धरून आणि आणि खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात. जे नित्यमुक्त आहेत ते बाकी जाळ्याच्या जवळपास पण जात नाहीत. जाळ्यापासून ते कोसभर लांबत असतात आणि तिथलंच जाळ्याकडे बघत असतात. विवेकानंद. त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांनी राखाल या आपल्या शिष्याला बोलवलं आणि सांगितलं की ही माझी शेवटची रात्र, आपण जेवूया. ते जेवलेत, ते पलंगावर झोपलेत आणि त्यांनी फक्त कूस बदलली आणि ते त्यांचा प्राण गेला. छत्रपती कसे गेलेत ह्याचा गूढ आजही इतिहासाला कायम आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व महाभारताचं युद्ध झाल्यानंतर, सगळं स्थिर चालू झाल्यानंतर ते वनात गेलेत. वनात काय झालं हे त्यांच्याशिवाय कोणालाही माहिती नाही. ज्ञानेश्वर तरी तर सर्वांसमक्ष संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊली म्हणते एक छोटा दिवा लावा, त्याच्यावरती एक मोठं भांडं ठेवा आणि ते भांडं काढा, आत दिवा कसा विझला हे कळणार पण नाही. ही ज्याला अवस्था प्राप्त होते तो नित्यमुक्त. आणि त्या नित्यमुक्ताला स्वातंत्र्याची संकल्पना उमजलेली असते. त्यामुळं तुमच्या वयासारखे बद्ध मुमुक्षु जीव जे आहेत ते स्वातंत्र्याचा संकोच होताच अस्वस्थ झालेत. त्यांना हे कळत नाही आहे की उद्या संचारबंदी उठवली, आपण बाहेर जरी पडलो तरी फारसा फरक पडणार नाही आहे. ह्या वातावरणाची सवय जशी होते तशी त्या अल्प स्वातंत्र्याची पण आपल्याला सवय होते आणि आपण त्याच्यामध्ये परत बद्ध जीवाप्रमाणे राहायला लागतो. संकल्पना कळणे फार अवघड आहे. एका थोर व्यक्तीने म्हणून ठेवलं आहे की पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई आणि हिमालयाची लेखणी करून स्वतंत्र देवतेचं वर्णन केलं तरीही ते अपुरं असेल, त्याच्यावरती पूर्ण भाष्य लिहिता येणार नाही. काही काळ, काही दिवस आपल्या स्वातंत्र्याचा संकोच झाल्याबरोबर आपण इतके अस्वस्थ झालो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गळ्यात तो बिल्ला घालण्यात आला. त्या बिल्ल्यावर लिहिलं होतं 1910 ते 1960, म्हणजे 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा. काळ्या पाण्याची शिक्षा किती असते जन्मठेप? 14 वर्ष, 21 वर्ष, फार फार वाढली तर 25 वर्ष. पण सावरकरांना त्यांनी तुरुंगाच्या बाहेर येऊच नये म्हणून ब्रिटिश सरकारने 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना दिली. आणि ही अंदमानसारख्या ठिकाणी तो बिल्ला घातल्यानंतर स्वातंत्र्यवीरांना काय वाटलं असेल. आपल्याला नुसतं संचारबंदी केली तर आपण अस्वस्थ झालो आहोत, तर हे तर आयुष्याची संचारबंदी घेतलेली आणि तेही अत्यंत भयान अशा ठिकाणी. तर स्वातंत्र्यवीरांना काय वाटलं असेल? तर त्यांना काहीही वाटलं नाही. ते शांत होते, कारण एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार. आता एक तारा ध्येय होतं, स्वातंत्र्य ध्येय होतं.
स्वतंत्रता हे ध्येय होतं. त्यांच्या पायामध्ये अंगार होता, म्हणून ते स्थितप्रज्ञ होते. त्या स्थितप्रज्ञ जे लोक असतात त्यांना स्वातंत्र्याची संकल्पना पूर्ण कळलेली असते. हा तो दरवाजा, हा तो दरवाजा. सेक्युलर जेल असं त्याचं नाव आहे त्या कारागृहाचं. त्या कारागृहाच्या बाहेर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हातापायात दंडाबेड्या घालून, गळ्यामध्ये तो भयानक बिल्ल्या अडकवून उभे होते. कारण दरवाजा उघडला जाणार होता आणि मग त्यांना आत घेणार येणार होता. काय कल्पना केली असेल स्वातंत्र्यवीरांनी. त्यांची स्वातंत्र्य देवता कशी आहे. त्यांनी स्वातंत्र्याबद्दल त्याचे विचार किती नाजूक आहेत बघा. की फुलाच्या पाकळीतून निघालेला सुगंध हातावर झेलवत मी त्या सुगंधाला विचारलं की अरे, त्या गुलाबाच्या पाकळीचा विळखा सोडून तू इथं का आलास बाहेर. त्या सुगंध म्हणाला, स्वातंत्र्य. आकाशात कोसळणाऱ्या पावसाच्या धारा झेलीत मी विचारलं की अरे, त्या ढगांचा विळखा, त्या आकाशाची माया सोडून तू जमिनीवरती का कोसळतोयस. त्या धारा म्हणाल्यात, स्वातंत्र्य. पौर्णिमेच्या तांदळात न्हात मी विचारलं की चंद्राच्या कवेत तर तू सुटून इथं पृथ्वीवर का आला आहेस. तांदळ म्हणालं, स्वातंत्र्य. भगतसिंगाच्या फासाला मी विचारलं, फासल्या दोराला मी विचारलं की तुला काय वाटलं त्यावेळी. तो म्हणाला, स्वातंत्र्य, मुक्तता. हे असे सावरकर तो भयाड बिल्ला गळ्यात 1910 ते 1960 पायात दंडाबेड्या घालून उभे आहेत. ते दार उघडलं गेलं. काय म्हणाले असे सावरकर मनातल्या मनात. त्या साखळ्या हातापायातल्या, खळखळू द्या या अदय शृंखला. अदय न तुटणाऱ्या, अदय. अदय म्हणजे त्या दयानी अशा, ज्यांना बिलकुल दया नाही अशा अदय शृंखला. खळखळू द्या या अदय शृंखला. हातापायात पोलादाची कायतमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दामा आवळा कसून या पाश. पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश. अरे, तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार. तडीत म्हणजे वीज, विद्युतलता. तिच्या आघाताने कधी नक्षत्र किंवा तारांचा संभार कधी कोसळून पडेल का. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार. कधीही तारांचा संभार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. असे हे स्वातंत्र्यवीर कारण आवाज करत दरवाजा उघडला आणि ते आतमध्ये गेलेत. आता आतमध्ये गेलेत तर त्यांना बाहेर पडायची संधी आहे, पण ती फक्त सशस्त्र कारागृह तुरुंगवास असल्यामुळं, शिक्षा असल्यामुळं तिथली ती कुर्डं आहेत, तिथली ती शेतं आहेत, तिथली ती जंगलं आहेत. त्या जंगलात जाऊन भाज्या कापणं, गवत कापणं, दगड फोडणं, रस्ते बांधणं अशी सगळी श्रमाची कामं त्यांना करायची ती यापुढं. आतमध्ये गेल्यानंतर त्यांना बारीने सांगितलं, ठहरो. हा बारी म्हणजे कोण. हा बारी म्हणजे त्या तुरुंगाचा मुख्य जेलर, ज्याला आपण म्हणतो. आयरिश माणूस आहे, दिप्पाड आहे, गोरप्पान आहे. त्यांनी सावरकरांना थांबवलं. म्हणाला, न्हाव म्हणजे आंघोळ कर. सावरकरांना आनंद झाला, कारण किती एक दिवस ते त्या बोटीमध्ये अडकलेले होते, घाबारी थपथपलेले होते.
अंदमानची हवा दमट हवा आहे, अत्यंत गरमी पडते, घामाजलेला जीव होता. त्याने आनंदाने विचारला कशी आंघोळ करायची. एक त्याने हौद दाखवला, लेव म्हणजे घे. एक नारळाची करंडी ठेवलेली होती, ती त्याने भरली. लो, ती त्या सावरकरांनी करंटी भरून घेतली. डालो म्हणजे डोक्यावर ओत, मग सावरकर ती करंडी डोक्यावर ओतली. मलो म्हणजे चोळ, त्यांनी चोळलं. डालो म्हणजे परत ती करंटी उचलून ते पाणी टाक. ती करंट टाकल्याबरोबर समुद्राचं खारं पाणी त्याचं आग आणि खारं झालं. खतम, सगळे तुमच्यासाठी चालायला लागा. आणि त्या पायातल्या बेड्याचं वजन सहन करत सावरकर आणि त्यांच्यावरचे अनेक कैदी, क्रांतिकारक होते ते. दरोडेखोर आणि चोर काहीच कमी होते, बाकी सगळे क्रांतिकारक होते. एक शिक्षा, एक धाक दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी ही अशी शिक्षा दिलेली होती. आणि मग त्या कारागृहाचा तो प्रचंड आवारा चालत 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 ते जिने चढत चढत सावरकर दुसऱ्या माळ्यावरती गेलेत. हा तो दरवाजा, हा तो दरवाजा जिथून सावरकरांची खोली दिसते. ती खोली, ही जी शेवटची खोली आहे ना, ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची खोली. या खोलीत तर खाली बघितलं की वधस्तंभाची जागा आहे. तिथं 4 फासाचे दोर टांगलेले आहेत. आणि तिथल्या कैद्यांना फाशी दिल्यानंतर त्यांना तसंच लटकवत ठेवायचे. आणि या खोलीतनं जो माणूस बघेल त्याला ती 4 प्रेतं दिसायची. त्यावर त्याचं मानसिक खच्चीकरण व्हायचं. त्या खोलीत स्वातंत्र्यवीरांना ठेवलं. थोड्या वेळाने बारेडी बोलवलं. कोलू ओढायला त्याला. कोलू म्हणजे काय तर घाडा, तेल काढायचा घाडा. स्वातंत्र्यवीरांनी लंगोटी लावून त्याला घाडाला बांधलं आणि तो घाडा त्यांनी फिरवायला सुरुवात केली. त्याला 2 पावलं पण चालता आलं नाही, इतका तो जड होता. त्या बारी हसला. त्याला बॅरिस्टर, तुमच्याने हे काम होणार नाही, ह्याच्यासाठी हाच माणूस हवा. आणि त्याने अर्धा असा कैदी आणला आणि त्याने तो घाडा खेचायला सुरुवात केली. तर बारीने त्यांना हसून विचारलं की बॅरिस्टर, घाडा ओढणं एवढं अवघड असतं, तुमच्यासारख्या क्रांतिकारकाला जमणार नाही, तुम्हाला काहीतरी दुसरं काम देतो. त्या तात्या म्हणाले की ह्या माणसाचा जन्म झाला आहे तो घाडा ओढण्यासाठीच, माझा जन्म झाला आहे तो काव्य करण्यासाठी. ह्याला सांग की मी हा घाडा ओढतो, पण तू एक सुनीट म्हणजे 14 ओळींची कविता, ज्याला आपण मराठीत सुनीत म्हणतो, ती रचून दाखव. त्या कैद्याला काही कळलंच नाही आणि बारीला पण काही कळलं नाही. कारण बारी जरी मोठा अधिकारी असला तरी अशिक्षित होता, असंस्कृत तर होताच, पण अशिक्षितही होता. आणि तात्या सावरकर हे बॅरिस्टर होते, त्यांच्या भाषेला आब होता. असे हात त्यांना तिथं सोसावले. तो काथ्या कुठून कुठून त्यांच्या हाताला जखमा व्हायच्या, पण ते हात समुद्राच्या पाण्याने धुवावे लागायचे, म्हणजे आणि ते जळजळायचे. दंड्या वेड्या हातातल्या साखळ्यांनी पायाला हाताला जखमा व्हायच्या. त्या कशाने भरायच्या तर त्या शेतातल्या, त्या कुरणामधली, त्या अरण्यामध्ये झाडं असायची, त्याचा चीक काढून तो त्या जखमामध्ये भरणं हे औषध. अन्न कसं होतं तर ती राखीव जंगलं होती, त्या जंगलात जायचं, तिथं गवत वाढलेलं असायचं, भाज्याही वाढलेल्या असायच्या, आवळू वगैरे भाज्या असायच्या. सगळा जंगली प्रांत. जावा नावाची एक नरभक्षक जमात, ती केव्हाही हल्ला करू शकते. अशा वातावरणात हे 10-12 कैदी
त्या भाज्या आणि त्या गवत कापायचे, घाईत कापायचे. एक मोठाच्या मोठा भारा करून तो एका गाडीतनं आणायचे. तो भाडा साफ करण्यात यायचा, तो एका भांड्यात टाकण्यात यायचा, त्याच्यात पाणी टाकण्यात यायचं, त्यात मीठ टाकायचं, त्यात तिखट टाकायचं आणि ते उकडलं की जेवण तयार. ते सपासप ते गवत कापण्यामध्ये आणि त्या भाज्या कापण्यामध्ये सरपटणारी जनावरं फार आहेत तिथं, आजही आहेत. आणि त्या काळी तर फारच होती, कारण जंगल होतं नुसतं. त्या सरडे, साप, पाली वगैरे वगैरे जी सरपटणारे प्राणी आहेत ते कापून त्याच्याबरोबर यायचे आणि ह्यांना एक मांसाहारी जेवण तयार व्हायचं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्याला मी तात्या म्हणतो, मी त्याला ज्याला प्रथम भेटलो त्या त्यांनी मला सांगितलं की माई मंगेशकर, म्हणजे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पत्नी आणि माझी आई, हिचं नाव त्याने घेतलं, की माईला सांग की ती रत्नागिरीला जो पुलाव मला पाठवायची तो पुलाव मला पाठव. मला एवढं आश्चर्य वाटलं की स्वातंत्र्यवीर आणि मांसाहारी जेवण करणार. म्हटलं तात्या तुम्ही मांस मटण खाता? तात्या म्हणाले बाळा, जगातल्या सर्व प्रकारचं मांस मी खाल्लेलं आहे. अरे सापाचे तुकडे उचलून बाहेर टाकायचे आणि इतर मांस त्या भाजीबरोबर खायचं, वर्षानुवर्ष मी खाल्लेलं आहे. तर कोंबडी किंवा साध्या बट्ट्याची भाषा तू काय करतो आहेस? असे ते हाल त्या कारागृहातले. तो कोलू ओढून, तो काथ्या लुटून त्या आंबलेल्या अंबानी सावरकर खोलीत आल्यानंतर ती ही खोली, त्या खोलीत आल्यानंतर तेथे गज होते दरवाजाचे. तो जो दरवाजा होता गजांचा, तो ओढायला एक माणूस लागायचा, इतका जड आहे तो दरवाजा. हा तो दरवाजा. ह्या दरवाजाच्या आज सावरकर झोपायचे आणि ज्या खिडकीत त्यांना हवा मिळायची थोडीशी, ती ही खिडकी. त्याच्याखाली सावरकर बसायचे. समजा रात्री देहधर्म करावासा वाटला किंवा झाला तर खोलीच्या बाहेर जाता येत नाही, बारीची आज्ञा होती. तिथं एक भांडं ठेवलेलं असायचं, त्या भांड्यात देहधर्म करा आणि स्वतः साफ करा दुसऱ्या दिवशी. ते भांडं उशाशी ठेवून दंडाबेडीचा पांघरूण घेऊन त्यांना झोपावं लागायचं. हे जे हाल होते, ह्या हालामध्ये साधारण कैदी टिकूच शकायचा नाही. क्रांतिकारक बाकी एका उमेदीने जगायचे, पण बाकीचे ते कैदी असायचे दरोडेखोर, बलात्कारी, तर टिकायचे नाहीत. ते बारीला खुश करून काही काही सोयी मिळवायचे, पण बारीची आज्ञा होती की ह्या बाकीच्या कैद्यांना सुखेने वागू द्या, पण क्रांतिकारकांना बाकी अत्यंत कडक वागवा. त्यामुळे ते क्रांतिकारक जे होते ते आत्महत्येचा प्रयत्न करायचे, लवकरात लवकर सुटका होई म्हणून. नानी गोपाळांनी अन्न सत्याग्रह करायचं ठरवलं. त्यांनी तात्याला विचारलं की तुम्ही आमच्यावर अन्न सत्याग्रह करणार का? तात्या म्हणाले त्या पाषाण हृदयी बारीचं हृदय परिवर्तन करण्यापेक्षा, त्या पाषाण हृदयी बारीचं हृदय परिवर्तन करण्यासाठी मी अन्नत्याग करायला कोणी महात्मा नाही आहे, मी साधा क्रांतिकारक आहे. आणि तात्याने त्या अन्न सत्याग्रहात भाग घेतला रे. हा नानी गोपाल अन्न सत्याग्रह करून 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 मृत्यू पावला. असे अनेक लोक तिथे मरायचे. एका माणसाला तर तो गुन्हे करतो म्हणून इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले,
बंगाली पोरगा होता तो, वाईट तरी त्याचा मृत्यू झाला. अशा अनेक मृत्यू व्हायचे. काही लोक मृत्यू यावेत पण मुद्दाम त्या जंगलातल्या साप सर्पांपुढं मोठं हात करायचे. काही लोक आपल्या जखमा दूषित करून घ्यायचे. एक दिवस एक बंगाली तरुण कारागृहात आला. काकोरी बॉम्बस्फोटात त्याला शिक्षा झाली होती 10 वर्षे कारावास, काळ्या पाण्याची शिक्षा. आणि तो आतमध्ये आला. तो डॉक्टर होता. त्याचं नाव आज इतिहासाला उपलब्ध नाही आहे. तर वय असेल काहीतरी 30-32 वर्षाचं. पण बंगाली तरुण होता, सडपातळ होता, नाजूक होता, अत्यंत सुखवस्तू अशा अवस्थेत आला होता. आणि तो एकदम त्याने ते सगळं बघितलं आणि तो म्हणाला, मी कसं जगणार इथं. आणि तो वारंवार आत्महत्येचे प्रयत्न करायला लागायचा. तात्या काय करायचे की अशा आत्महत्या करणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या क्रांतिकारकाकडे ते अत्यंत बारकाईने लक्ष द्यायचे. त्याला कुठे शंका आली की हा क्रांतिकारक मनाने हल्ला आहे, हा आत्महत्या करेल किंवा अन्य काहीतरी करेल, त्याच्याकडे त्याचा पाठलागच करायची, त्याच्याकडे बारीक नजर ठेवायची. आणि तसे ह्या पुरावरती, या डॉक्टरवरती तात्याचं सारखं लक्ष होतं की हा काय करतोय, हा काय करतोय. आणि एक रात्र होती. तात्या बसलेले होते आणि त्यांना त्या खिडकीमध्ये जरा आवाज यायला लागला. मग तिकडे जोरात बोललं तर बारी जागृत होईल, त्याचे शिपाई जागृत होतील. पुढं हळू आवाजात बोलावं लागायचं. तात्याने काय केलं की एक उडी मारली आणि त्या खिडकीच्या गजाला ते लटकलेत. त्यांना माहीत होतं की काही तरुणांनी अशा आत्महत्या तिथं केल्या होत्या की ते उडी मारायचे, खिडकीचा गज धरायचे, गजाच्या बाहेर मान काढायचे, मान वाकडी करून हात सोडून द्यायचे. जणू काही गजाची फाशी त्यांना लागायची आणि ते मरायचे. तात्यानं शंका आली ती की हा जो पोरगा हा असं करेल, म्हणून त्याने उडी मारली आणि त्या गजाला पकडलं. त्यांच्या मनात त्यावेळेला असा विचार आला असेल का की श्वासारोजा वायुसंगे ओलांडून भिंत, त्या खिडकीकडे बघून श्वासानोजा वायुसंगे ओलांडून भिंत, आणि आईला कळव आमच्या हृदयातील खंत. सागा तुझी वेडी मुलेही या अंधारात, बद्धकरांनी अखेरता तुझा करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयाना वेडपरी अनिवार. जय जय गरजा क्रांतीचा, गरजा जय जयकार. तात्याने उडी मारली. ते छत, ते बार धरलेत, ते गज धरलेत आणि हळूवाजात विचारलं, तू काय करतोयस. तोही तसाच वरती आलेला होता खिडकी धरून. त्याने हळूवाज उत्तर दिले, मी आत्महत्या करतोय. त्याच्यामुळे आत्महत्या करतोय का, मला सहन होत नाही. तात्याने विचारलं, तुला किती वर्षाची शिक्षा झाली आहे. तो म्हणाला 10 वर्षाची. किती वर्ष झाली तुला येऊन. 1 वर्ष झालं. तात्या हसलेत, म्हणाले, अरे तुला 9 वर्षाने परत हिंदुस्थानात जायचं आहे, पण मला तर 50 वर्षाची शिक्षा आहे आणि मला पण फक्त 1च वर्ष झालेलं आहे. म्हणजे तुला 9 वर्ष आणि मला एकूण 50 वर्ष इथं राहायचं आहे. मी कसा जगतो आहे. तुला माहिती आहे विशाखापट्टणच्या समुद्रकिनारी वाघभटाने एक महायज्ञ केला. त्या यज्ञावरून जी पाखरं उडत गेलीत ते वेदमंत्र गात उडत गेलीत. तू आणि मी जेव्हा हिंदुस्थानात जाऊ, त्या हिंदुस्थानाच्या असं म्हणतात ती पाखरं, जयस्तुते जयस्तुते हे गाणं गात गात उडतील. जा, आत्महत्येचा प्रयत्न करू नकोस. 9 वर्षांनी सुटून जा. परत एक गुन्हा कर आणि परत इथे मी तुझी वाट पाहतोय. 49 वर्षांनी इथं आहे.
आणि हे धीराचे बोल ऐकून त्या माणसाने सांगितलं मी आत्महत्या करत नाही, आणि तो खाली उतरला. सावरकर खाली उतरले. पण सावरकरांच्या लक्षात आलं की बोलण्यामध्ये आपल्या हातून एक महाकाव्य निर्माण झालेलं आहे. त्याने तिथं पडल्या 10 काठा उचलला आणि भिंतीवर लिहिलं, जयस्तुते जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे. आणि एका महान गणाचा जन्म झाला, महान गीताचा जन्म झाला, महान कवितेचा जन्म झाला. त्या महान कवितेमध्ये ते एक सुंदर कल्पना पण मांडून देतात की गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, अशा कल्पना पण सुंदर मांडतात. आणि सगळी कविता त्यांनी त्या कारागृहाच्या हृदय अशा भिंतींवरती लिहिली. गोमांतक, कमला, सागरा प्राण तळमला, अशा अनेक उत्तम कविता त्या भिंतींवरती होत्या. बारीक आला दुसऱ्या दिवशी, त्याने बघितलं काळ्या भिंती, पण ते हे कुठे सुंदर सुंदर नक्षी करून ठेवलेली आहे. त्याच्या लक्षात आलं की हा बॅरिस्टर, हा सावरकर काहीतरी लिहितो आहे, आणि हा लिहून त्या जापान्यांना संदेश तर नाही पाठवणार. त्याने आज्ञा केली की अरे पांढरा रंग आणा आणि या भिंती रंगवून टाका. ते बाकीचे कैदी आले, त्यांनी सगळ्या भिंती परत रंगवून त्या पांढऱ्या करून टाकल्या. सावरकर म्हणाले, भारी, भिंतीवरचं काव्य तू नष्ट करू शकतोस, आणि माझ्या मनातलं आणि माझ्या मस्तकातलं काव्य तू कसं नष्ट करणार. अशी ही कथा जयस्तुते जयस्तुते या गाण्यामागची. हिंदुस्थानात ते पाखरं गात उडालेत, जयस्तुते जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे, जयस्तुते. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची, राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेचा विभाग तुझे आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी
किंवा कुसुमांच्या गाली, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदगिसे गांभीर्य ही तुझी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेजी. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, सर्व तव सहचारी होते. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. हे अधम रक्तरंजिते, हे अधम रक्तरंजिते, सुजन पूजिते. हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते. श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. स्वतंत्रते. तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीर जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण, चराचर शरण. श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां